गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. तर भक्तीला तर बघा आता नाही, आज विसायचं नाही आहे, कालच मी सगळं हे केलं. तर आता बघा माझं मी लागेल इकडे स्वयंपाकाला. इकडे स्वयंपाकाची तयारी, दुसऱ्यांदा चहा बनवते, टिफिनची तयारी. मिरच्या ना अख्ख्या जर टाकल्या तर मिरच्या हे होऊन जातील, उडतात. तोडूनच टाकते. आणि ठेचा बनवायचा मला. मस्त गवळ्या हिरव्या मिरच्या आहेत आणि कमी तिखटाच्या आहेत, त्याच्यामुळे मी बनवणार आहे ठेचा. हे बघा, वाण कुठला का असे ना, आपला नाश्ता स्वयंपाक सगळं म्हणून देते पाणी त्यांना. आणि याच्यामध्येच बघा आता मला आपण दिशी भाजून घेते, म्हणजे कसं उपमा लवकर होईल. गुलाब कधी दिसायला लागलंय का, तर हे बाईकडं उपमा बनवते असं. सासूबाईंना द्यावं तर मगाशी त्यांना दूध साखर पोळी दिली, पण ते काय म्हटले मला नको आता बघू ह्या उपमा जर खात असतील तर देते. पण याच्यामध्ये घातलेली मी मिरची काही तिखट नाही आहे, तर चला बघते थोडंसं त्यांना देऊन. आणि बघा आजकाल ना फळं खावीत का नाही हा प्रश्न पडला आहे. कारण का बातम्यात ऐकतो आपण कलिंगड खाल्ल्याने ह्याचा मृत्यू त्याचा मृत्यू, कलिंगडाला हे इंजेक्शन दिलेलं असतं लाल होण्यासाठी. तसंच आता हे फ्रूट्स पण काय सांगता येते, आपण आणतो खरं, पण काय सांगता येत नाही फळांचं पिकवण्यासाठी काय प्रोसिजर करतात काय ते. तर चला मी काय करते, हे चिरते आणि सासूबाईंना जरा फळं पण देते. चला आता हे बघा, इकडं चिक्कू आणि हे उपीट. चला खाऊन घ्या. ते बांधायला गेलेपर्यंत. हे बघा आता 11:30 वाजलेत, सगळी कामं आवरलीत माझी. आज शनिवार असल्यामुळे कसं रसिकाकडे जायचं नाही आहे, विनायकला सुट्टी आहे स्कूलला. आणि विनायक कालच आलेला आहे जर्मनीमधनं, तर आज थोडी बाहेर फेरफटका मारतील. तर आज काय मी त्यांना दुपारी बघू एक चक्कर मारेल. तर बघा आता मावशी आलेले आहेत, ताक दिले त्यांना मी आता प्यायला. पडतात का काय, हे बघा इथं मावशी आहेत. हे बघा या इकडं मस्तपैकी थंडगार ताक प्यायला. मी ताक पिणं तिथे नाश्ता काय केलेला नाही आहे, म्हटलं चला आता छानपैकी ताक पिऊया आपण. या सगळेजण ताक प्यायला, उन्हाळ्याचं छान वाटतं थंडगार ताक प्यायला. मस्त आहे. सकाळी उपमा केला नाश्त्याला, सासूबाईंना आणि मिष्टांना दिला. मी म्हटलं नको मला खायचं नाही आहे, मी पिन ताक होतं. किती गर्दी झाली बघा. हां, नसरापूरमध्ये बघा एका चिमुरडीवर 4 वर्षाचीच आहे मुलगी, त्याच्यावर बघा तिच्यात अत्याचार झालेला आहे, तिच्यात बलात्कार केलेला आहे. खेळत असताना तिला घेऊन गेलेले बघा. केवढी आता सगळेजण मोर्चा काढलेत, सगळ्या महिला पुरुष. आजकाल बघा कुणी सुरक्षित नाहीच आहे. महिला किती वर्षाची असू दे, लहान मूल का असे ना, कोणीही सुरक्षित नाही सध्या. आणि ते असे अत्याचार वाढतच चाललेत, कमी होत नाहीत. अशा आरोपींना चांगली कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे. हे पहा इकडं मस्त असा ठेचा बनवलेला आहे. आणि गवार शेंगाची पण भाजी बनवली आहे. ह्यांचा टिफिन झालेला आहे, टिफिन दिला आहे. तर सासूबाई पण हे पहा गवार शेंगाची भाजी कोरडी केलेली आहे. सासूबाई नाश्ता करून झोपलेल्या आहेत. हे पहा आमच्या घरातलं असं वातावरण असतं.
आणि आज ह्यांना जायला उशीर झाला आहे का, तर सासूबाईंना उठवलंच 9 वाजता. मग त्यानंतर त्यांचं तोंड बिंधून आणि आता ह्यांना काय म्हटलं, सासूबाईंना आता आंघोळ घालू नका, जेणेकरून त्यांच्या ना ती जखम आहे ती भरून निघेल. आणि कसं अंग सोडून देतात, जरा 2 दिवसांनी आंघोळ घालूया आणि रोज कसं डेटॉलच्या पाण्याने त्यांचं अंग पुसून घेऊया. तर असं चाललेलं आहे. आणि सासूबाई आणि बघितलं का वातावरण, आमच्या घरचे सासूबाई आणि मावशीबाई झोपलेले आहेत. तर आता मी थोड्या वेळाने सासूबाईंना उठवते आणि दूध साखर पोळीच देते, कारण की त्यांना काय झालं आहे, ओठायला लागल्यामुळे ना मी त्यांना तिखट हे देत नाही. तरीसुद्धा त्यांनी उपमा खाल्लेला आहे, तिखट नव्हता. थोडंसं म्हणजे मीठ लागले तरी चुरचुर होईल असं मला वाटलं, पण त्यांनी आवडीने खाल्लेलं आहे. तर चला असं, तर व्हिडिओ माझा कंटिन्यू पाहत जा, सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा. हे बघा इकडे दूध तापवते आता, कारण का सासूबाईंना आता दूध पोळी काला करून देते, कुस करून देते, जेवायला वाटते आता. हे बघा सासूबाईंना म्हटलं उठून बसा आता. चला उठून बसा, एप्रोन बांधते आणि खायला देते. चला बसल्यात सासूबाई, वाढलंय जेवायला त्यांना कसं मीठ लागू देत नाही, तिखट मीठपेक्षा तिखट. चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.